येस. कालच्या लेक्चरमध्ये आपण जी-एस-टी पाहिला, आपण टॅक्सेबल व्हॅल्यू पाहिली. त्याच्यानंतर आपण जी-एस-टी हा हाफ असतो, सी-जी-एस-टी हा हाफ असतो जी-एस-टीच्या, एस-जी-एस-टी हा हाफ असतो जी-एस-टीच्या. हे सगळं पाहिलं आणि टोटल कॉस्ट किंवा टोटल व्हॅल्यू कशी बनते? टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जी-एस-टी. कशी बनते? टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जी-एस-टी. आणि जी-एस-टी शोधतोय म्हणजे आपल्याला पर्सेंटेज शोधता आलं पाहिजे. काय शोधता आलं पाहिजे? तो एक एक्झाम्पल जर बघितलं आपण, की आपण 5% जी-एस-टी पे करतोय. समजा आपण किती पर्सेंट जी-एस-टी पे करतोय? 5% आणि समजा त्या एखाद्या वस्तूची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. कसली व्हॅल्यू म्हटलं मी? टॅक्सेबल. ती आहे समजा ₹2000. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे समजा? 2000. तर आपण जी-एस-टी कसा शोधतो? तर आपण जी-एस-टी शोधतो कसा? 5/100. काय म्हणतो आपण? 5/100 इंटू काय म्हणतो? 2000. मग इथं काय होईल? 0, 0, 0, 0 गेट्स कॅन्सल. 25 दा 100 म्हणजे आपल्याला जी-एस-टी द्यावा लागेल ₹100. आपल्याला जी-एस-टी किती द्यावा लागतो तिकडं? ₹100. हे सगळं आपण पाहिलंय. मग आता अशाच पद्धतीनं आपण वेगळं काहीतरी पाहूया किंवा एक रिअल लाईफमधलं प्रॅक्टिकल एक्झाम्पल एक आपल्याला टेक्स्ट बुकमध्ये दिलेलं आहे ते बघूया. की टॅक्स इनव्हॉइस कशी असते किंवा एखाद्या शॉपमध्ये गेल्यानंतर किंवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथं आपण काही गोष्टी परचेस केल्या तर आपल्याला एक रिसिप्ट दिली जाते. तिलाच आपण टॅक्स इनव्हॉइस म्हणतो आणि ती कशी असते? समजा इथे एक एक्झाम्पल दिलं आपल्याला टॅक्स इनव्हॉइसचं. तर ते असं आहे. ही आहे एक प्रॉपर टॅक्स इनव्हॉइस. टॅक्स इनव्हॉइसमध्ये आपल्याला काय मेन्शन करणं गरजेचं आहे? सगळ्यात अगोदर टॅक्स इनव्हॉइस ऑफ गुड्स परचेस एक सॅम्पल दिले त्यांनी. सगळ्यात अगोदर आपल्याला सप्लायरचं नाव. म्हणजे समजा आपण जिथे ज्या शॉपमध्ये गेलोय तिथं पर्चेसिंग काय केली, तर तिथं पर्चेसिंग काय केली हे सगळं डिटेलमध्ये मेन्शन असेल आणि रिस्पेक्टिव्ह शॉपचा नाव असेल, ॲड्रेस असेल, त्यांचा जी-एस-टी नंबर असेल, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी वरती मेन्शन कराव्या लागतील. मग सुरुवातीला काय मेन्शन केलेलं आहे बघा? सप्लायर. सप्लायर कोण आहे? ए टू झेड स्वीट मार्ट. सप्लायर कोण आहे? ए टू झेड स्वीट मार्ट. म्हणजे हे स्वीट मार्टमधून ह्या गोष्टी परचेस केल्यात. मग त्याच्यात त्यांचा ॲड्रेस आहे 143 शिवाजी रस्ता मुंबई. पिनकोड आहे महाराष्ट्र. मोबाईल नंबर, ईमेल. ह्या बेसिक गोष्टी मॅन्डेटरी आहेत आणि त्या आपल्याला मेन्शन कराव्या लागतात. त्याच्यानंतर इकडे मेन्शन केलं आहे जी-एस-टी-आय-एन. इकडे काय मेन्शन केलं आहे? जी-एस-टी-आय-एन. जी-एस-टी-आय-एन म्हणजे काय? जी-एस-टी आयडेंटिफिकेशन नंबर. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. त्याच्यानंतर इथं मेन्शन केलंय. काय मेन्शन केलं इकडं? इनव्हॉइस नंबर. काय मेन्शन केलं इकडं? इनव्हॉइस नंबर. आणि इथं काय मेन्शन केले? इनव्हॉइस डेट. काय मेन्शन केली इकडे? इनव्हॉइस डेट. आता इनव्हॉइस डेट काय बघा? 31 जुलै 2017. 31 जुलै 2000 आणि त्या दिवशी इनव्हॉइस नंबर म्हणजे जी-एस-टी 110 म्हणजे त्या दिवशीचा 110 नंबरचा कस्टमर आपण आहोत समजा. त्या दिवशीचा 110 नंबरचा कस्टमर कोण आहेत? आपण. म्हणजे 4 गोष्टी मेन्शन करणं मॅन्डेटरी आहे. मॅन्डेटरी म्हणण्यापेक्षा करणं थोडंसं गरजेचं आहे. पहिलं काय? शॉपचा जे काही नेम असेल किंवा त्या बिझनेसचं जे काही नेम असेल आणि त्यांचा ॲड्रेस. त्यांचा काय असेल? मग त्या ॲड्रेसमध्ये पिनकोड असेल, स्टेट असेल, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर सेकंड थिंग इज जी-एस-टी-आय-एन. थर्ड थिंग इज इनव्हॉइस नंबर अँड फोर्थ थिंग इज इनव्हॉइस डेट. म्हणजे कुठल्या डेटला हे पर्चेसिंग झाली किंवा हा आपण काही तिथं जाऊन खरेदी केलेला आहे. तो बघा इथं पहिला कॉलम आहे सीरियल नंबर. पहिला कॉलम काय? म्हणजे जे काही आपण प्रॉडक्ट्स घेतले तिथून तर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. समजा सेकंड आहे एच-एस-एन कोड. काय आहे इथं? काल मी तुम्हाला मेन्शन करून दिलं होतं. एच-एस-एन स्टँड्स फॉर हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नोमेनक्लेचर. एच-एस-एन स्टँड्स फॉर हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नोमेनक्लेचर. म्हणजे काय? एच-एस-एन कोड यूज केला जातो गुड्स पर्चेसिंगच्या वेळी. कधी काय परचेस करताना यूज केला जातो? म्हणजे आपण जेव्हा वस्तू विकत घेतो तेव्हा एच-एस-एन कोड असेल आणि जेव्हा आपण सर्व्हिस विकत घेतो, काय विकत घेतो? किंवा सर्व्हिससाठी पे करतो तर तिथं यूज केला जातो एस-ए-सी आणि दॅट स्टँड्स फॉर सर्व्हिस अकाउंटिंग कोड. बरोबर आहे? मग एच-एस-एन कोड आहेत. आता बघा एच-एस-एन कोडमध्ये आपल्याला काय ते कोड पाठ करायचे आहेत का? अजिबात नाही. ते फक्त रँडमली त्या शॉपमध्ये, त्या बिझनेसमध्ये ते मेन्शन केले असतात. तुम्हाला वाटेल तो 4 डिजिट, 5 डिजिट, 6 डिजिट नंबर तुम्ही तुमच्या आन्सर पेपरमध्ये किंवा त्या एक्झामला तिथं मेन्शन करा. काही हरकत नाहीये. म्हणजे हे कोड फक्त आपल्याला माहितीसाठी, इन्फॉर्मेशनसाठी आहेत. हे आपल्याला कुठेही लर्न करण्याची, पाठ करण्याची गरज नाहीये. थर्ड असेल प्रॉडक्ट नेम. थर्ड काय असेल? तर तिथं आपण पहिल्यांदा काय विकत घेतले? पेढे विकत घेतले. काय विकत घेतले? समजा आपणच त्या दुकानात गेलोय असं अझूम करून मी तुम्हाला टीच करतोय. पेढे विकत घेतले. आता रेट काय चालू आहे पेढ्याचा? 400 पर केजी. 400. त्याच्यानंतर क्वांटिटी किती घेतली आपण? 500 ग्रॅम्स म्हणजे अर्धा किलो पेढे घेतले. किती पेढे घेतले? 1 किलोला ₹400 लागतील. तर हाफ किलोला किती लागतील? मग इथं टॅक्सेबल अमाऊंट असेल 200. टॅक्सेबल अमाऊंट काय असेल?
त्याच्यानंतर CGST आहे 2.5% आणि SGSTचा रेट काय चालू आहे 2.5%. आता याच्या मागचं लॉजिक सांगतो मी तुम्हाला. बघा, तुमचा GSTचा रेट आहे 5%. तुमच्या GSTचा रेट काय आहे, तर CGSTचा रेट काय असेल 2.5% आणि SGSTचा पण रेट काय असेल 2.5%. लॉजिक समजलंय तुम्हाला, व्यवस्थित समजलंय. जीएसटीचा हाफ कोण असतो CGST आणि त्याचा हाफ कोण असतो SGST. म्हणजे हे दोघेही इक्वल असतात. हे दोघेही कशा असतात इक्वल आणि हे दोघेही हाफ असतात कुणाच्या GSTच्या. मग आपण आता पाहिलं की 5%च्या हाफनं आपल्याला 2.5% वगैरे मिळाला. महत्वाची गोष्ट असे की टॅक्सेबल अमाऊंट किती होतं इथं आपलं, टॅक्सेबल अमाऊंट किती होतं इकडं, टॅक्सेबल अमाऊंट होतं 200. किती होतं बघा, 400 ही काय होती पर केजीची प्राइस होती. काय होती पर केजीची प्राइस. आपण 1 किलो पेढे घेतलेत का, आपण पेढे किती घेतलेत हाफ केजी. किती घेतलेत हाफ केजी. मग आपल्याला हाफ केजीचीच प्राइस लागणार, मग ती लागणार 200. ती किती लागणार आणि त्याच्यावर लागणार आपल्याला GST. त्याच्यावर काय लागणार, मग GST कसा शोधायचा, म्हणजे मी जनरली मुलांना हे प्रेफर करतो किंवा हे सांगतो की तुम्ही CGST आणि SGST आधी शोधू नका. तुम्ही अगोदर शोधा GST. अगोदर काय शोधा आणि मग त्याचा हाफ करा. लक्षात येत आहे, म्हणजे ही स्ट्रॅटेजी मी यूज करतो. बघूया आपण. GST इक्वल टू काय म्हटलं पाहिजे 5% ऑफ काय रे टॅक्सेबल व्हॅल्यू. मी मेन्शन कसं करून दिलं बघा, 5% ऑफ काय रे टॅक्सेबल व्हॅल्यू. बोला 5%ला काय म्हणतो आपण 5/100. ऑफला काय म्हणतो इंटू, आणि टॅक्सेबल व्हॅल्यू किती आपली 200. सो 0000 गेट्स 5 to the 10 म्हणजे ₹10 इज नथिंग बट अवर GST. 10 रुपीज हा काय झाला आपला GST. 10 रुपीज हा काय झाला. मग साधी सरळ सोपी गोष्ट आहे, GST 10 रुपीज आहे तर SGST किती असेल 5 रुपीज आणि CGST सुद्धा किती असेल 5 रुपीज. म्हणून त्यांनी इकडे मेन्शन केलंय की 2.5% टॅक्स किती झाला 5 रुपीज आणि SGST सुद्धा 2.5% रेटने किती झाला 5 रुपीज. म्हणजे आपल्याला पेढ्यांचे टोटल पैसे किती द्यावे लागतील 200 + 5 + 5 म्हणजे किती झाले 210. 210. अशाच पद्धतीनं बाकीचे सुद्धा एक्झाम्पल आहेत. चॉकलेट घेतले, चॉकलेटचा रेट आहे 80 रुपीज. चॉकलेटचा रेट काय आहे 80 रुपीज. क्वांटिटी घेतली 1 बार म्हणजे एकच क्वांटिटी घेतली. टॅक्सेबल अमाऊंट 18. त्याच्यावर GST लागला 28%. किती GST लागला पर्सेंटमध्ये सांगितलं मी. मग SGST किती असेल किंवा CGST किती असेल 14% आणि SGST पण किती असेल. मग त्याचा अमाऊंट त्यांनी कॅल्क्युलेट केलं. मी एकदा ते कॅल्क्युलेट करून दाखवतो तुम्हाला, मग तुम्हाला ते बेटर समजेल. ठीक आहे, बघा चॉकलेटची जस्ट एक मिनिट, आपण एक काम करूया, यालाच थोडंसं असं व्यवस्थित करूया. ठीक आहे ना, फाईन. हां बोला, GST किती लागला चॉकलेटवरती 28%. 28%. मग CGST किती झाला 14. SGST किती असेल, पण ते करत बसण्याची गरज नाहीये. ते करत बसण्याची गरज, मग काय करावं लागेल आपल्याला, आपल्याला करावं लागेल तिथं टॅक्सेबल अमाऊंट किती आहे त्याचं ₹80. टॅक्सेबल अमाऊंट किती आहे तिकडे 5% ऑफ. बोला मग 5% असेल का आता आपला किती असेल इथं 28% ऑफ. बोला 28 डिवायडेड बाय 100 इंटू टॅक्सेबल व्हॅल्यू किती आपली 80 आहे. किती आहे 80. पहा 00 गेट्स 00 गेट्स 28 8 जा. काय म्हणलो मी 28 8 जा. बघा 8 8 जा 64. तर कॅरी किती आला 6. कॅरी किती असेल 8 2 जा 16. 16 आणि 2 सॉरी 16 आणि 6 22. 16 आणि 6 22. सो 2 2 आणि डिवायडेड बाय काय असेल आपल्याकडे 10. सो आपल्याला आन्सर काय मिळेल 22.4 रुपीज. 22.4 रुपीज. क्लिअर आहे तुम्हाला सगळ्यांना. पहा 22.4 रुपीज हा काय मिळाला आपल्याला GST. हा काय मिळाला आपल्याला. मग CGST किती असेल 11.2 आणि SGST पण किती असेल, म्हणजे ह्याच्या हाफ असेल. ह्याच्या काय असेल हाफ. हे आपण शिकलो आणि मग त्यांनी ते कॅल्क्युलेट करून डायरेक्टली टेबलमध्ये मेन्शन केलं. इथं पहा अशा पद्धतीनं मेन्शन केलं त्यांनी. जस्ट एक मिनिट. हां फाईन. रेड घेतलं तर जास्त हायलाईट होईल. ठीक आहे, पहा 11 पॉईंट किती आला त्यांचा 20 आणि इकडे किती आला 11.20. तो काय झाला 22.40 झाला. काय झाला तो 22. आय थिंक आपला तितकाच आला होता समथिंग ना, बरोबर ना. ठीक आहे, आणि मग हे टोटल पैसे किती द्यावे लागतील हे 80 प्लस हे आणि ते असेल असा अमाऊंट बनेल. मग ही अशा पद्धतीनं आपल्याला इनव्हॉइस जनरेट करावी लागते किंवा आपल्याला इनव्हॉइस मिळते. लॉजिक लक्षात आलंय सगळ्यांच्या. सो आता आपण काय पाहिलं इनव्हॉइस कशी बनते. सुरुवातीला आपल्याला मेन्शन केलेलं असेल बिझनेसचं नेम. काय मेन्शन केलेलं असेल त्याच्याच सोबत त्याचा लगेच ॲड्रेस, पिनकोड,
मोबाईल नंबर, ईमेल, स्टेट, ह्या सगळ्या गोष्टी असतील. सेकंड थिंग काय असेल, GSTIN, दॅट इज नथिंग बट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, गुड्स अँड सर्व्हिस आयडेंटिफिकेशन नंबर. थर्ड असेल इनवॉइस नंबर. फोर्थ असेल इनवॉइस डेट. आणि अशा पद्धतीनं सुरुवात आपण फर्स्ट कॉलम घेतला पाहिजे सिरियल नंबर, पहिला काय घेतला पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड कॉलम इज व्हेरी इम्पॉर्टंट, HSN कोड. कुठला कोड. थर्ड इज आपण काय विकत घेतोय तर त्याचा असेल नेम ऑफ द प्रॉडक्ट, काय असेल तिकडं. त्याच्यानंतर असेल रेट, त्याच्यानंतर असेल क्वांटिटी, त्याच्यानंतर असेल CGST टॅक्सेबल अमाऊंट, त्याच्यानंतर काय असेल, CGST, त्याच्यानंतर काय असेल SGST, आणि त्याच्यानंतर मग लास्ट काय असेल टोटल अमाऊंट. सो अशा पद्धतीने इनवॉइस फॉर्म करा किंवा इनवॉइस तुम्हाला बनवावी लागते एक्झाममध्ये, आणि कदाचित ती 3 किंवा 4 मार्क्ससाठी विचारली जाऊ शकते. किती मार्क्ससाठी विचारली जाऊ शकते, 3 किंवा 4. पण हे थोडंसं टाइम कन्झ्युमिंग आहे. सो मी असं सजेस्ट करेन की इनवॉइसच्या अल्टरनेटिव्ह क्वेश्चन जर तुम्हाला काही जमत असेल परीक्षेमध्ये तर तुम्ही तो प्रेफर करा, कारण ह्याच्यामध्ये कम्पॅरेटिव्हली टाइम जास्त जाईल. लॉजिक लक्षात आलं मला काय सांगायचं ते. पण जर ऍक्टिव्हिटी म्हणून आली, काय म्हटलं मी, ऍक्टिव्हिटी म्हणून आली तर हीच करायला हवी. बरोबर आहे, ठीक आहे. अजून एक इनवॉइस इकडं मेन्शन केलेली, ठीक आहे. अजून एक इनवॉइस इकडं आपण पाहतोय, तर ती इनवॉइस काय आहे बघा. ती इनवॉइस आहे सर्व्हिसेससाठी. ती इनवॉइस कशासाठी आहे तर इथं सुद्धा आहे टॅक्स इनवॉइस ऑफ सर्व्हिस प्रोव्हाइडेड सॅम्पल. याच्यामध्ये सुरुवातीला मेन्शन केले नाही त्यांनी, सिरियल नंबर मेन्शन केलेला नाही. डायरेक्टली कोणाला इंट्रोड्यूस केले, SAC. कोणाला इंट्रोड्यूस केलं, SAC स्टँड्स फॉर सर्व्हिस अकाउंटिंग कोड. त्याच्यानंतर फूड आयटम्स, म्हणजे आपण तिथं काय घेतलं ते काय बघूया ते आपण. टॅक्स इनवॉइस ऑफ सर्व्हिस प्रोव्हाइडेड सॅम्पल. फूड जंक्शन काय आहे हे, ते हॉटेलचं नाव आहे समजा, ते खेड शिवापूर पुणे. तिथं काय मेन्शन केलंय, मोबाईल नंबर, मेल. इकडे काय मेन्शन केलंय, इनवॉइस नंबर. इथं GSTIN, इकडे इनवॉइस डेट. म्हणजे ह्या 4 गोष्टी जनरली मॅन्डेटरी आहेत असं समजून चालू आहे आपण. त्याच्यानंतर फर्स्ट कॉलम दिले आपल्याला SAC. काय दिलं आपल्याला, तुम्हाला वाटेल तो 4 डिजिटवाला किंवा 5 डिजिटवाला किंवा 6 डिजिटवाला एक नंबर टाकून द्यायचा. त्याच्यानंतर इकडे आहेत फूड आयटम्स. काय आहे तिकडं, म्हणजे त्या हॉटेलला गेल्यानंतर एक कॉफी घेतली आणि क्वांटिटी किती घेतली 1. रेट काय चालू आहे कॉफीचा तिथं 20, किंवा रेट तिथल्या कॉफीचा काय आहे 20. टॅक्सेबल अमाऊंट किती असेल 20. आता त्यांनी CGST 2.5% मेन्शन केलाय. काय मेन्शन केलाय, मग आपण 2.5% काढला पाहिजे आणि इथं व्हॅल्यू त्याची पुट केली पाहिजे. SGST पण किती पर्सेंट आहे 2.5%. म्हणजे GST किती असेल. लॉजिक समस्या सगळ्यांना, मग ते आपल्याला तसं करावं लागेल. त्याच्यानंतर सेकंड आयटम काय घेतलाय, मसाला टी. काय घेतलं इकडं, मसाला टी. मसाला टी नंतर काय घेतलंय, मसाला डोसा. बरोबर आहे ना, म्हणजे 2 जणच गेलेले आहेत. बरोबर आहे ना, एक कॉफी एक टी आहे आणि दोघात मसाला डोसा खाल्लाय त्यांनी. बरोबर आहे ना. मग अशा पद्धतीनं हे बिल त्यांना जनरेट होऊन मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं टोटल, ग्रँड टोटल आहे, तर ती सगळ्यांची ॲडिशन करून मिळते. ती सगळ्यांची काय करून मिळते आपल्याला, म्हणजे आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू, CGST, SGST हे सगळं ॲड करून एक टोटल अमाऊंट मिळतं. आणि तिथं आपल्याला दिसतं की टॅक्सेबल व्हॅल्यू किती होती, आणि तिथं आपल्याला मेन्शन केलेलं असतं की आपण टोटल GST किती दिला. आपण टोटल काय दिलाय तिकडं, GST. मला वाटतं ह्या सॅम्पलमध्ये कदाचित ते छान पद्धतीनं दिलंय, तुम्ही पाहू शकता. बघा इकडं पटकन, बघा इकडं. ह्याच्यामध्ये तुम्हाला, ह्या टॅक्स इनवॉइसमध्ये तुम्हाला असं सांगितलं गेलंय क्लिअरली, CGST तुम्ही टोटल पे केला 41.70 रुपीज. CGST तुम्ही किती पे केला टोटल 41.70 रुपीज. SGST पण तुम्ही किती पे केला, आणि तो तुमचं टोटल अमाऊंट बनलं 723.40. ॲक्च्युअली हे मेन्शन करायला पाहिजे होतं ह्यांनी, टॅक्सेबल अमाऊंटचं टोटल काय मेन्शन करायला पाहिजे होतं. म्हणजे तुमच्या लक्षात येतं की टॅक्सेबल अमाऊंट एवढं दिलं, CGST एवढा दिला, SGST एवढा दिला आणि टोटल अमाऊंट एवढं दिलं. लॉजिक समजलं तुम्हाला. सो हाच क्वेश्चन किंवा एक्झॅक्टली ह्याच पॅटर्नचा क्वेश्चन तुम्हाला 3 किंवा 4 मार्क्सला विचारला जातो. कुठे विचारला जातो, बोर्ड एक्झामला, किंवा मग कदाचित तो ॲक्टिव्हिटीमधून पण विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. आता हे सगळं क्लिअर झालंय तुम्हाला. हां पहा, आता क्वेश्चन नंबर 1 पाहूया. 4.1 एक्झरसाइज 4.1 क्वेश्चन नंबर 1. काय आहे क्वेश्चन नंबर 1. पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन्स ऑन सम मेडिसिन्स. द रेट ऑफ GST इज 12%. देन व्हॉट इज द रेट ऑफ CGST अँड SGST. हे काल आपण पाहिलं होतं, परत एकदा जस्ट बघूया. हां बोला, काय मेन्शन करायला पाहिजे आधी आपण इथं, गिवन. काय मेन्शन करायला पाहिजे, तुम्ही क्वेश्चन कशा पद्धतीनं सॉल्व्ह करताय, तो किती छान पद्धतीनं सॉल्व्ह केलाय, त्याच्यात सगळा गिवन डाटा प्रॉपरली मेन्शन केलाय का, सगळे फॉर्म्युले व्यवस्थित दिलेत का, हे खूप मॅटर करत असतं आणि ह्याच्यावरती तुमचे मार्क्स डिसाईड होतात. बघा इकडं, पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन्स ऑन सम मेडिसिन. द रेट ऑफ GST आपल्याला काय दिलंय त्यांनी
द रेट ऑफ जीएसटी. मग आपण इथं म्हटलं बोला रेट ऑफ जीएसटी किती आहे? रेट ऑफ जीएसटी 12% आहे. मग आपल्याला विचारलंय काय त्यांनी? रेट ऑफ सीजीएसटी आणि रेट ऑफ, मग आपण काय म्हटलं पाहिजे? रेट ऑफ बोला सी, एक मिनिट जस्ट, सी जीएसटी इज इक्वल टू रेट ऑफ एस जीएसटी इज इक्वल टू रेट ऑफ बोला जीएसटी अपॉन 2. सो इथं काय होईल? 12% डिवायडेड बाय 2. सो हा काय झाला? 6%. आणि हे आन्सर कशाचं मिळालं आपल्याला? रेट ऑफ सीजीएसटी अँड रेट ऑफ एसजीएसटी. आन्सर रेड आहे तुमच्याकडे, जायचंय पुढे. सो ह्याचं प्रेझेंटेशन तुम्ही छान पद्धतीनं कराल. नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑन सर्टन आर्टिकल इफ रेट ऑफ सीजीएसटी इज 9%. रेट ऑफ सीजीएसटी किती दिले आता त्यांनी आपल्याला? 9%. देन व्हॉट इज द रेट ऑफ एसजीएसटी? देन व्हॉट इज द रेट ऑफ अँड व्हॉट इज द रेट ऑफ जीएसटी? ठीक आहे. सो आपण ह्याला, हे जमतंय तुम्हाला? हे घरी करू शकता. जेवढा सीजीएसटीचा रेट तेवढाच एसजीएसटीचा. मग सीजीएसटीचा रेट आहे आपल्याकडे 9%. मग एसजीएसटीचा पण रेट काय असेल? 9%. आणि त्याच्या डबल असतो. कोण असतो डबल? जीएसटी. मग जीएसटी किती असेल आपल्याकडं? नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 3. आता बघा इथं तुम्हाला एक कन्सेप्ट दिलाय एम ऑब्लिक एस. काय दिलं इकडे तुम्हाला? एम ऑब्लिक एस म्हणजे काय? मेसर्स. त्याला काय म्हणतात? मेसर्स. बघा लग्नाच्या अगोदर मुली नावाच्या अगोदर काय मेन्शन करतात? मिस. काय मेन्शन करतात? लग्नाच्या नंतर काय मेन्शन करतात? मिसेस. मुलं काय मेन्शन करतात लग्नाच्या अगोदर? मास्टर. लग्नाच्या नंतर काय मेन्शन करतो? बरोबर आहे. आणि मग तशाच पद्धतीनं एखाद्या कंपनीच्या नावाच्या अगोदर मेसर्स हा वर्ड यूज केला जातो. मेसर्स काय यूज केलं जातं? आता मेसर्स म्हणजे काय? थोडस व्यवस्थित मेन्शन करतो ह्याला. मेसर्स म्हणजे काय? मेसर्स म्हणजे ग्रुप ऑफ पार्टनर्स. मेसर्स म्हणजे काय? म्हणजे खूप सगळे पार्टनर मिळून पण बऱ्याचदा कंपनी बनवलेली असते आणि त्यांना सगळ्यांना एकत्रित संबोधण्यासाठी किंवा एकत्रित काहीतरी मेन्शन करण्यासाठी एम ऑब्लिक एस असं त्या कंपनीला रिस्पेक्टफुली नाव दिलं जातं आणि मग त्याला म्हणतात मेसर्स. समजा आपल्याकडे कंपनी कोणती आता इथं? रिअल पेंट. कोणती कंपनी आपल्याकडं? मग आपण त्याला कसं रीड केलं पाहिजे? मेसर्स रिअल पेंट सोल्ड 2 टीन्स ऑफ लस्टर पेंट अँड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ इच टीन. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ, लक्षात ठेवा फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये, कशामध्ये? फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये, जीएसटीमध्ये, कशामध्ये? जीएसटीमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट थिंग जर काय असेल तर ती असते टॅक्सेबल व्हॅल्यू. ते काय असते? टॅक्सेबल व्हॅल्यूवरच कॅल्क्युलेट केला जातो जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यूवरच काय कॅल्क्युलेट केला जातो? विदाउट टॅक्सेबल व्हॅल्यू आपण काहीच करू शकत नाही. म्हणून सगळ्यात महत्वाची काय असते? टॅक्सेबल व्हॅल्यू. बघा इकडं एका टीनची किती प्राइस आहे? 2800. 2000. इफ द रेट ऑफ जीएसटी काय? 28%. देन फाइंड द अमाऊंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी चार्ज इन द टॅक्स इनवॉइस. पण असे किती टीन विकत घेतलेत? किती? ठीक आहे ना. मग आपण काय म्हटलं पाहिजे? किंवा विकलेत त्यांनी 2 विकलेत. मग आपण म्हटलं पाहिजे सगळ्यात अगोदर गिवन. काय मेन्शन केलं पाहिजे? गिवन. बोला काय? टॅक्सेबल. बोला टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ, बोला 1 टीन. बोला 1 टीन किती रे? ₹2800. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला अजून काय दिलं त्याने? रेट ऑफ जीएसटी. रेट ऑफ जीएसटी इक्वल टू किती पर्सेंट? 28%. मग आपण अगोदर काय शोधलं पाहिजे माहिती आहे का? देअरफॉर बोला टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 2 टीन्स इज इक्वल टू 2 × 2800 आणि ती आपल्याला मिळाली ₹5600. टॅक्सेबल व्हॅल्यू मिळाली. किती टीन्सची मिळाली? 2. किती टीन्सची? आता आपल्याला शोधायचं आहे जीएसटी. आपल्याला काय शोधायचं आहे? मग जीएसटी मिळाला की आपण शोधूया एसजीएसटी आणि आपण शोधूया सीजीएसटी. ठीक आहे. तो आपण आधी म्हणूया देअरफॉर जीएसटी. काय म्हटलो मी? जीएसटीत पण मी तुम्हाला 2 गोष्टी शिकवल्या होत्या. जीएसटी हा काय असतो? अमाऊंट. जीएसटी हा काय असतो? आणि रेट ऑफ जीएसटी काय असतो? रेट ऑफ जीएसटी काय असतो? तो आपण आता शोधतोय जीएसटी म्हणजे काय शोधतोय आपण? अमाऊंट. काय शोधतोय आपण? तो जीएसटी. मी जनरली मुलांना हेच सांगतो की तुम्हाला रेट ऑफ जीएसटी दिलाय 28%. रेट ऑफ जीएसटी काय दिलाय?
त्याच्यावरून तुम्ही CGSTचा रेट आणि SGSTचा रेट शोधत बसू नका. तुम्ही डायरेक्टली GST शोधा. तुम्ही डायरेक्टली काय शोधा, आणि एकदा GST मिळाला की त्याचा काय करा, हाफ. त्याचा काय करा, सो इथं GST इक्वल टू बोला 28 बोला % ऑफ कशाच्या, 28% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू, 28% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. आता किती टीनची टॅक्सेबल व्हॅल्यू घेणार आपण, 28/100. ऑफ म्हणजे काय असतो, इंटू, आणि टॅक्सेबल व्हॅल्यू किती आपल्याकडे 5600. किती आपल्याकडे, सो 0000 बोथ गेट्स कॅन्सल, आणि 28 इंटू 56 करावं लागेल. तुम्हाला काय करावं लागेल, 28 इंटू 56 इंटू 28 बोला 8 6 जा 48, कॅरी किती आला 4, 8 5 जा 40, 40 आणि 4 44, 8 6 2 जा 12, कॅरी किती असेल आता 1, 5 2 जा 10 आणि 1 11. सो इथे मिळाला 8 6 5 1 1568. किती मिळाला आपल्याला आन्सर, काय गडबड झाली का माझ्याकडून, करेक्ट आहे ना सगळं. हां, सो रुपीज बोला 1568 इज नथिंग बट GST. हा काय मिळाला आपल्याला, पण आपल्याला GST विचारला होता का त्यांनी, आपल्याला काय विचारला होता, सिन्स, काय म्हटलं मी, सिन्स SGST इज इक्वल्स टू बोला CGST इज इक्वल्स टू GST अपॉन 2. तो इकडं काय होईल 1568 डिवायडेड बाय 2. तो आपल्याला therefore SGST इज इक्वल्स टू CGST इज इक्वल्स टू काय मिळेल रे आपल्याला 784. काय मिळेल आपल्याला इकडं रुपीज 784. हे असेल आपलं फायनल आन्सर. तर तुम्हाला व्यवस्थित समजलाय प्रॉब्लेम. SGST आणि CGST किती मिळतोय आपल्याला इकडं 784 रुपीज. 784 का 784 किलोग्रॅम्स. आन्सर कशामध्ये मेन्शन असायला पाहिजे, तुमचे खूप सगळे मार्क्स बोर्ड परीक्षेला जर कुठं जातात तर तुम्ही फायनल आन्सरला बॉक्स नाही करत, फायनल आन्सरचं युनिट मेन्शन नाही करत, म्हणून तुमचे हाफ मार्क 1 मार्क हाफ मार्क 1 मार्क जातात. लॉजिक लक्षात आलंय का तुमच्या. तर हे मॅन्डेटरी आहे, जेव्हा तुम्ही आन्सर काढताय तर त्याचे सगळे असे फॉर्म्युले प्रॉपरली मेन्शन पाहिजे, कॅल्क्युलेशन केलेलं दाखवलं पाहिजे. त्याच्यानंतर लास्ट आन्सरला मेन आन्सरला तुमच्या बॉक्स पाहिजे, आणि त्याच्यानंतर त्याचं युनिट मेन्शन पाहिजे. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, काय आहे नेक्स्ट क्वेश्चन, द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच ऑफ हे द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच इज ₹586. किती आहे त्याची 586. रेट ऑफ GST किती दिलाय, देन व्हॉट इज द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर. रिस्ट वॉच बेल्टची प्राइस आहे ना ती, रिस्ट वॉचची नाही, ती कशाची प्राइस आहे, रिस्ट वॉच बेल्टची टॅक्सेबल व्हॅल्यू. ठीक आहे ना. आपण आधी गिवन डाटा मेन्शन करूया. बोला गिवन, काय रे गिवन, टॅक्सेबल काय रे व्हॅल्यू ऑफ कशाची, रिस्ट वॉच बेल्ट इक्वल टू किती ₹586. त्याच्यानंतर काय आहे रेट ऑफ GST. रेट ऑफ GST किती आहे रे 18%. त्याच्यामध्ये शोधायचं काय आपल्याला, व्हॉट इज द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर. व्हॉट इज द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर, नीट आहे का, टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 586. टॅक्सेबल व्हॅल्यू काय आहे, आणि त्याच्यावर GST लागणार, आणि मग टोटल कॉस्ट बनणार, काय बनणार, किंवा सेलिंग प्राइस बनणार, काय बनणार, किंवा परचेसिंग प्राइस असेल कुणाची, कस्टमरची, काय असेल ती परचेसिंग प्राइस फॉर कस्टमर. आणि ही कशी बनते, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. पण आत्ता जी दिली ती दिली आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू, आत्ता जी दिली ती काय दिली आपल्याला, मग त्या टॅक्सेबल व्हॅल्यूला कस्टमरला विकलं जाईल का, ते नाही. मग आपल्याला काय शोधावं लागेल सगळ्यात अगोदर, GST. काय शोधावं लागेल, तो आपण म्हणूया देअरफॉर GST इक्वल्स टू बोला 18% ऑफ टॅक्सेबल बोला व्हॅल्यू. ठीक आहे, मग काय होईल, GST इज इक्वल्स टू 18/100 इंटू 586. एक काम केलं पाहिजे आपण, 586 ला मल्टिप्लाय केलं पाहिजे 18 ला. कशाने मल्टिप्लाय केलं पाहिजे हे तुम्ही करू शकता, करून आन्सर सांगता मला पटकन. 105 नाही तुम्हाला ते मिळतं 105
10548 आणि डिवाइडला कोण आहे तुमच्या 100. म्हणजे आन्सर काय झाला पाहिजे बघा. तुम्ही त्याला डिवाइड करताय 100ने. डिवाइड कशाने करताय? मग तो ऍक्च्युअल नंबर मोठा होईल का छोटा होईल? मग आपण पॉईंट कुठे दिला पाहिजे? 5च्या नंतर कुठे दिला पाहिजे? म्हणजे आपल्याला मिळेल ₹105.48 आणि हा मिळाला जीएसटी. हा काय मिळाला? पण आपण असं म्हणू शकतो व्हॉट इज द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर कस्टमर. बघा इथं मी म्हटलं परचेसिंग. काय म्हटलं रे इथं मी? परचेसिंग. बोला प्राइस ऑफ काय रे? रिस्ट वॉच बेल्ट इज इक्वल टू काय रे? टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस असेल जीएसटी प्लस काय असेल? बरं टॅक्सेबल व्हॅल्यू किती होती? 586 प्लस काय ऍड होणार? 105.48. बरोबर आहे. ह्याची ऍडिशन करता येते सगळ्यांना. तो ऍडिशन केल्यानंतर नीट आहे का? 0.48 ला तर इथं 0.48च मेन्शन असेल. बरोबर आहे. 6 + 5 11 कॅरी किती आला? 1. कॅरी किती आला? 8 + 0 8 का 0? 8 + 0 8 आणि कॅरी किती होता? 1. म्हणजे इथं काय आला पाहिजे? 9. 5 + 1 6. तो तुम्हाला परचेसिंग प्राइस ऑफ रिस्ट वॉच बेल्ट किती असेल? 691.48. आणि मग तुम्हाला लास्टला काय करावं लागेल? एक स्टेटमेंट मेन्शन करावं लागेल. फॉर कस्टमर परचेसिंग प्राइस ऑफ रिस्ट वॉच बेल्ट इज इक्वल्स टू 691.48 रुपीज. 691.48 रुपीज असं प्रॉपर मेन्शन करावं लागेल आणि मग तुम्हाला ते फुल मार्क्स मिळतील. तिथं कन्सेप्ट समजलाय सगळ्यांना? नेक्स्ट प्रॉब्लेमला जायचं आपण. हा नेक्स्ट क्वेश्चन काय इथं? टोटल व्हॅल्यू. बघा मी मागाशी शिकवताना सुरुवातीलाच अगदी सांगितलं होतं ह्या चॅप्टरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय असेल जीएसटीच्या पोर्शनमध्ये? तर टॅक्सेबल व्हॅल्यू काय असते आणि ती सगळ्यात अगोदर आपण शोधणं गरजेचं आहे. आता इथं तीच शोधायला लावली. इथं क्वेश्चन असा आहे द टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी ऑफ ए रिमोट कंट्रोल्ड टॉय कार इज ₹1770. म्हणजे 1770 रुपीज आहे. पण हे अमाऊंट कसं आहे? विथ जीएसटी. रेट ऑफ जीएसटी इज 18% ऑन टॉईज. फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू. काय शोधायचं आपल्याला? टॅक्सेबल व्हॅल्यू. अजून काय शोधायचंय? सीजीएसटी. अजून काय शोधायचंय? एसजीएसटी फॉर दिस टॉय कार. सो अगोदर आपण गिव्हन डाटा मेन्शन केला पाहिजे. काय मेन्शन केला पाहिजे? बोला. सुरुवातीला काय दिले त्यांनी आपल्याला? टोटल व्हॅल्यू. काय दिली आपल्याला? टोटल व्हॅल्यू ऑफ कशाची आहे ती? रिमोट. बोला कंट्रोल्ड काय रे? टॉय कार. रिमोट कंट्रोल्ड टॉय कार किती आहे ती? ₹1770. त्याच्यानंतर काय दिलं अजून आपल्याला त्यांनी? रेट ऑफ जीएसटी दिला. काय दिलं त्यांनी? रेट ऑफ. बोला जीएसटी किती आहे? 18% आहे. आणि आपल्याला शोधायची काय आहे? टॅक्सेबल व्हॅल्यू. काय शोधायची आहे? जेव्हा पण आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यूच दिलेली नसेल, जेव्हा पण आपल्याला काय दिलेली नसेल टॅक्सेबल, तेव्हा ती अझूम करायची ₹X. काय अझूम करायची? मॅथेमॅटिक्सचा हा अलिखित नियम आहे. जे शोधायचंय तेच अझूम करायचं असतं. काय म्हणलं? ऐकलं मी? जे तुम्हाला फाइंड आउट करायचंय तेच आपल्याला अझूम करायचं असतं. माझ्याकडे लक्ष सगळ्यांचं. बेंचवरच्या हात काढा. बॉटल सोबत खेळू नका. लक्ष द्या माझ्याकडं. तो तिथं आहे रेट ऑफ जीएसटी दिलाय. सगळं दिलंय तुम्हाला. आपण असं म्हणूया लेट काय रे? टॅक्सेबल. बोला काय म्हटलं मी? टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ काय रे? टॉय कार बी ₹X. काय म्हटलं पाहिजे तिथं? फक्त एक्स म्हणून चालेल का? मग एक्स किलोग्रॅम होईल ती, एक्स लिटर होईल कदाचित. मग काय मेन्शन केलं पाहिजे आपण तर? ₹X. काय मेन्शन केलं पाहिजे? ठीक आहे ना. ही टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार असेल. मग आता मला सांगा नीट आहे का? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे टॅक्सेबल व्हॅल्यू सिन्स. मी काय मेन्शन केलं इथं? सिन्स. काय रे? टॅक्सेबल काय व्हॅल्यू प्लस जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस इज इक्वल्स टू काय असतो? टोटल व्हॅल्यू असते किंवा टोटल कॉस्ट म्हणू शकतो आपण. समजलं का तुम्हाला? टोटल व्हॅल्यू. ह्याच्याकडे मी परत एकदा लास्टला येतो की हा फॉर्म्युला कसा आणला, कुठून म्हणला, ह्याच्याकडे परत लास्टला येऊ आपण. बोला आत्ताच आपण टॅक्सेबल व्हॅल्यू अजून केली. किती अजून केली? एक्स. किती अजून केली? ₹X प्लस जीएसटी. काय म्हटलं मी? मला सांगा जीएसटी हे पर्सेंट असतं का रेट असतं? सॉरी अमाऊंट असतं?
काय असतं. आणि जीएसटी कशावर कॅल्क्युलेट करतो, टॅक्सेबल व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट करतो. कशावर कॅल्क्युलेट करतो, मग इथं जीएसटी मेन्शन करताना आपण काय म्हटलं पाहिजे माहिती आहे का, जीएसटी काय आहे आपला 18%, पण ते पर्सेंटमध्ये पाहिजे का आपल्याला, ते कशामध्ये पाहिजे, अमाऊंट. म्हणून ते होतं 18/100 इंटू टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू, पण टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे इथं, म्हणून इथे आला एक्स, इकडे काय आला, आणि इज इक्वल्स टू टोटल व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला किती आहे टोटल व्हॅल्यू 1770. अजून एकदा नीट आहे का, अजून एकदा नीट आहे का, मी इथं बाजूला दाखवतो तुम्हाला. जर आपण जीएसटी शोधतोय, आपण काय शोधतोय, मग आपण काय मेन्शन केलं असतं 18/100 इंटू काय करतो, इंटू काय करतो, पण टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे इकडं एक्स, टॅक्सेबल व्हॅल्यू किती इकडं, मग इथे एक्स आला. मग हेच 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 मी इथं मेन्शन केलंय बघा. हे एक्स काय इंडिकेट करतो तुम्हाला, टॅक्सेबल व्हॅल्यू, आणि हा पार्ट काय इंडिकेट करतो तुम्हाला, जीएसटी, हा पार्ट काय इंडिकेट करतो तुम्हाला. मग हे अशा पद्धतीनं आपण सगळं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. सो ह्याला थोडंसं व्यवस्थित कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. बोला, एक्स प्लस ह्याला छान पद्धतीने आधी मेन्शन करतो 18 इंटू एक्स, 18x डिवायडेड बाय काय रे 100 अँड इज इक्वल्स टू 1770. एवढं क्लिअर आहे तुम्हाला. ह्याचं कॅल्क्युलेशन कसं करत असतो आपण बघा, 100 इंटू एक्स, 100 इंटू एक्स प्लस बोला 18x डिवायडेड बाय 100. आपण इथं काय केलं, आपण केलं कॉमन डिनॉमिनेटर. आपण काय केलं इथं, म्हणजे बघा 100 हा फक्त कोणासाठी डिनॉमिनेटर होता, 18x साठी, कोणासाठी होता, पण आपण इथं कॉमन बनवला, एक्स साठी पण बनवला, त्यासाठी आपल्याला असं क्रॉस मल्टिप्लाय करावं लागतं. काय करावं लागतं, हे क्लिअर आहे ना सगळ्यांना. बोला, इथं काय मिळेल तुम्हाला, 100x प्लस 18x काय झाला 118x अपॉन 100 इज इक्वल्स टू 1770. तो एक्स इक्वल्स टू डिवाइडचा 100 तिकडे गेला तर काय करेल, मल्टिप्लाय. तो न्यूमरेटरचा 118x किंवा 118 आहे तो इकडे गेला तर डिवाइड. तो तुम्हाला मिळाला 1770 इंटू 100 डिवायडेड बाय 118. सो हे कॅल्क्युलेशन खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात मोठी मुलांची अडचण होते की हेच कॅल्क्युलेशन सॉल्व्ह होत नाही. परत एकदा सांगतोय, खूप महत्त्वाचं कॅल्क्युलेशन आहे. ह्याची ट्रिक काय आहे बघा, ह्याला आणि ह्याला 2 ने डिवाइड करू शकतो. 100ला हात लावू नका, 100ला कॅन्सल आउट करू नका. तर याला आणि याला 2 ने डिवाइड होतं. कशाने डिवाइड होतं, तर ह्याला जर 2 ने डिवाइड केलो आपण तर आपल्याला मिळतो 59. काय मिळालं इकडं, साधी गोष्ट आहे, 62 जा 120, 62 जा 120, मग 59च्या डबल काय असेल 118 असेल. काय असेल, लॉजिक समजलंय तुम्हाला. आणि मग ह्याला जर आपण 2 ने डिवाइड केले, याला इथं काय येईल 8, काय आला इकडं 8, मग किती राहिलं इकडं 1, 1 आणि 7 17, परत किती आला 8, परत किती राहिला 1 10, म्हणजे इथं काय आला 5. सो तुम्हाला मिळाला 885 इंटू 100 अपॉन, बघा मी मुद्दाम दाखवतो हे 885 इंटू 100 आणि डिवाइडला कोण आहे, बरं आता 59 हा आहे प्राईम नंबर. 59 हा काय, म्हणजे हा कुणाच्याच टेबलमध्ये येत नाही, मग कॅन्सल आउट कसं करणार. तर 59च्या मल्टिपलमध्ये 885 आहे का एकदा क्रॉस चेक करणं गरजेचं आहे. पहा इकडे मी दाखवतो तुम्हाला. समजा इकडं आहे आपल्याकडे 885, कोण आहे आपल्याकडे इकडं, आणि इथं कोण आहे आपल्याकडं 59. 59 ने आपण डिवाइड करतोय. बोला 59 वन जा 59 वन जा 59, 8चा काय होईल 18, 8चा काय होईल 18 मधून 9 गेले, किती राहिले 9. बोला 8 मधून 5 गेले आणि 1 गेले, म्हणजे 29 झाला. काय झाला, आणि वरचा 5 आपण इकडे घेतला पाहिजे, बरोबर आहे. आता बघा 59 आहे, कोण आहे तो, असं इमेजिन करा थोड्या वेळासाठी. 59च्या ऐवजी 60 आहे, इमेजिन करा. काय इमेजिन करा, 65चा किती असतो 300, 65चा किती असतो 65चा किती असतो, मग 59 फायदा 295 असेल. 59 फायदा काय असेल ते पण कळत नसेल, करून दाखवतो. बघा इकडे 59ला जर 5 ने मल्टिप्लाय केलं, 59ला कशाने मल्टिप्लाय केलं, बोला 5 9 जा 45, कॅरी किती आला 4. लक्षात ठेवा कॅरी किती आला 5 फायदा 25 आणि 4 म्हणजे 295 आन्सर आलं का. म्हणजे 59च्या टेबलमध्ये कधी येतो 295, 59 फायदा 59 फायदा 295, आन्सर काय आला इकडं 000, बरोबर आहे. सो 59 जर याला डिवाइड केलं तर आन्सर काय मेन्शन केलं पाहिजे, काय मेन्शन केलं पाहिजे 15. काय बघा इथं आलंय ना आपलं आन्सर, काय आलं आन्सर आपलं 15. सो 59 वन जा, बोला 59 वन जा, आणि इथं काय असेल मग 15. तो एक्स इक्वल्स टू काय मिळालं, एक्स 15 इंटू 100. एक्स किती मिळालं तुम्हाला 15 इंटू 100.
तो एक्स ही काय अजून केली होती आपण, देअरफॉर एक्स इक्वल टू 1500, देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू काय म्हणलो रे मी इथं, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कशाची, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार किती मिळाले आपल्याला, ₹1500, ₹1500. आणि आपल्याला अजून काहीतरी शोधायचं होतं, CGST आणि SGST. काय शोधायचं होतं आपल्याला, CGST आणि SGST. मग आधी आपण शोधला पाहिजे GST. आधी आपण काय शोधला पाहिजे, देअरफॉर GST इक्वल टू रेट काय दिलाय त्यांनी 18%. मग आपण काय म्हणणार 18/100 इंटू टॅक्सेबल व्हॅल्यू. काय म्हणणार आपण 18/100 इंटू टॅक्सेबल व्हॅल्यू. बोला बोला, टोटल मधून मायनस केलं तरी पण बेस्ट राहील, ते बेस्ट राहील कदाचित. समजतंय तुम्हाला, हे जनरल झालं. टोटल व्हॅल्यू माहिती आहे ना आपल्याला, किती रे टोटल व्हॅल्यू, बोला टोटल व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 1770. किती आहे आपल्याकडं, ठीक आहे. आपण असं म्हणूया का GST इक्वल टू बोला टोटल व्हॅल्यू मायनस काय रे टॅक्सेबल व्हॅल्यू. हां बोला, GST इक्वल्स टू 1770 मायनस 1500. किती आला रे आन्सर GSTचा 270 रुपीज. 270 काय आला. मग तुम्हाला CGST शोधता येईल, किती असेल CGST, देअरफॉर CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू GST/2. आता ते तुम्ही करा शेवटचं, मला तिथं जागा नाही. मग GST किती आहे तुमचा 270. 270चा हाफ किती आला, मग ह्या दोघांचंही आन्सर आलं रुपीज. किती आला आन्सर 135. सो तुमचे हे दोन आन्सर्स खूप इम्पॉर्टंट होते, राऊंड केलेले. प्रॉब्लेम समजलाय का तुम्हाला व्यवस्थित, अजून एकदा 1 मिनिटात रिवाइज करतो, नीट आहे का. टोटल व्हॅल्यू ऑफ रिमोट कंट्रोल्ड टॉय कार, टोटल व्हॅल्यू ऑफ रिमोट कंट्रोल टॉय कार आपल्याला दिली होती त्यांनी 1770. किती दिली होती आपल्याला, आणि रेट ऑफ GST दिला होता 18%. आणि मग आपण म्हटलं आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू शोधायची आहे. आपल्याला काय शोधायचे, ती माहितीच नाहीये. मग तिला आपण अजून केलं एक्स, तिला काय अजून केलं, मग आपण म्हटलं की टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST हा बनतो टोटल व्हॅल्यू. ही काय मिळून बनते टॅक्सेबल व्हॅल्यू. बघा ना तुम्ही आता टॅक्सेबल व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, किती मिळाली टॅक्सेबल व्हॅल्यू 1500. आणि GST किती मिळालं तुम्हाला, GST इथं किती मिळाला 270. हे आणि हे ऍड केलं तर काय बनतं टोटल व्हॅल्यू. काय बनतं, मग तो फॉर्म्युला आपण बनवलाय, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST इक्वल्स टू टोटल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आपली एक्स, GST किती असतो आपला 18/100 इंटू एक्स. 18/100 इंटू इथं एक्सच का आला, कारण एक्स हा टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. एक्स हा कोण आहे, मग एक्स प्लस हे सगळं कॅल्क्युलेशन आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही इथं येऊन स्टक होता. कुठे येऊन स्टक होता, 1770 इंटू 100 डिवायडेड बाय 118 डिवायडेड बाय. सगळ्यात अगोदर तुम्हाला वाटतं 100ला डिवाइड केलं पाहिजे, पण कधीच 100 1000 अशा नंबरला डिवाइड करायचं. डिवाइड कशाला केलं मी, 118ला डिवाइड केलं 2 ने, काय मिळालं मला 59. ह्याला पण 2 ने केलं, काय मिळालं मला 885. मग आता बघा 59 हा प्राईम नंबर आहे, 59 हा कसला नंबर आहे. मग आपण प्रयत्न केला पाहिजे 59 न डायरेक्टली मल्टिप्लाय होईल का 885ला. मी काय म्हणलं लक्षात आलंय सगळ्यांच्या, 59 हा प्राईम आहे, त्याला कुणीच नाही डिवाइड करू शकत. मग 59 न साईडला आपण डिवाइड करून बघितलं पाहिजे 885ला डिवाइड होतं का, तर होतं. मग 59 15 जा 885, 59 15 जा 15 किंवा 885 किती 885. मग आपल्याला आन्सर मिळालं 1500. आपल्याला काय आन्सर मिळालं, हे 1500 कशाची व्हॅल्यू मिळाली रे, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ, आता आपण शोधणार GST. काय शोधणार आपण, GST कसा बनतो, टोटल व्हॅल्यू मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू. टोटल व्हॅल्यू किती 1770 आणि टॅक्सेबल व्हॅल्यू किती 1550. 15, सो GST 1550 म्हणलो का मी चुकून, 1500 किंवा 1500. ठीक आहे. सो GST इक्वल्स टू काय असेल 270. आणि CGST आणि SGST GSTचा कसा असतो हाफ. सो त्या दोघांचा आन्सर काय मिळेल आपल्याला 135. मग हे एक्झाम्पल्स आपल्याला कधी जमतील, जर आपण रोज प्रॅक्टिस करू तरच हे एक्झाम्पल्स जमतील आपल्याला. सो आज आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.